असं समजून जर आपलं जीवन पुढे गेलं ना, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. एका श्वासावर सुद्धा आपली सत्ता नाही. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. त्यामुळे प्रत्येक रोपट्यावर इतका जीव लावावा. प्रत्येक रोपट म्हणजे विठ्ठलच आहे, विठ्ठलच आहे असं समजून जगवं. असा सुंदर माळा फुलवला होता. आई रुक्मिणी बांधावर उभे आहेत. पांडुरंग परमात्मा सांगतायत, हे बघ माझ्या भक्ताचा मळा. हा कधीच पंढरपूरला येत नाही बरं का, जवळच आहे पण तरी पंढरपूरला कधी येत नाही. कसा मळा फुलवलाय बघ, भक्तीचा मळा आहे. आणि तिकडून समोरून सौभाग्यवती स्त्री येताना दिसली. सोलापुरी साईडला जे मिळतं ते इरकली काठाचं लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर, कपाळाला रुपया एवढं कुंकू. आता सांगायची गरज नाही. ते म्हणतात ना जुने कीर्तनकार, टिकली तर टिकली. हा, त्यामुळे लाव टिकली लाव असं म्हटलं तरी राग येतो. एवढीशी छोटीशी टिकली सुद्धा आम्हाला नकोशी होते आमच्या मुलींना बरं का. पण आता रुपयाचं अवमूल्यन झालं आपण म्हणूया, त्यामुळे कुंकू गेलं. पण एवढं मोठं टप्पोरं कपाळा, रुपया एवढं कुंकू कपाळावरती, आणि खानदानी शालीनता. फार अलंकार नाहीत, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र, आणि प्रचंड तेज चेहऱ्यावर. सावित्रीबाई नाव होतं. डोक्यावर टोपली होती. जेवण घेऊन आले होते आपल्या धन्याला, कारभाऱ्याला. आणि येता 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 समोरनं त्या सावित्रीबाई येताना दिसल्या. तसं पांडुरंग परमात्मा सांगतायत, ती बघ माझ्या सावतोबाची बायको. आणि काय संवाद होतोय दोघांमध्ये हे दोघं जण पाहतायत. सावित्रीबाई आल्या आणि सावतोबांना सांगितलं, धनी ऊन बरीच वर आलेत बरं का, बैलांना मोकळं करा, चारा घाला, पाणी द्या, आणि चला बरं जेवायला बसा, भूक लागली असेल तुम्हाला. हे पूर्वी बरं का सगळं. आता या नाही तर बसा, आम्ही गिळून मोकळे आमच्या वेळेला. हे मी निंदा नाही करत आहे बरं का, पण स्त्री मुक्ती, स्त्री स्वैराचार, स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्त्री मुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई आहे की काय, असं विनाकारण मनामध्ये ठसवून बसलो महिला वर्ग. पण असं नाहीये. स्त्री पुरुष भगवंतांची निर्मिती आहे. पुरुष आणि प्रकृतीच्या गुणाकाराखेरीज, माया आणि ब्रह्माच्या गुणाकाराखेरीज सृष्टीची निर्मिती नाहीये. त्यामुळे आदिशक्तीचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई नाही, स्पर्धा नाही. आपण आपलं अस्तित्व टिकवावं, त्याकरता संघर्ष वाटेल तो करायची तयारी ठेवावी, त्यागाची तयारी ठेवावी. हा स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ आहे. आणि या पलीकडे जाऊन काय जुना काळ काय होता हो, शेवटचा माणूस घरामधला आपल्यासाठी जेवायचं थांबतंय, इथे खरी श्रीमंती होती. कुणीतरी आपल्यासाठी वाट बघतंय. बघा तुम्ही, असा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं. आता आपण पुढारलो की मागे गेलो, मला कधी कधी प्रश्न पडतो. पूर्वी एकत्र बसून जेवायचे की नाही, सगळे एकत्र बसायचे, एकत्र गुण्या गोविंदानी संसार प्रपंच पुढे जायचा, जेवण व्हायचं. आता हातात घेतात, उभ्या उभ्याच जेवतात. वाढणारं वाकून वाढायचं, जेवणारं खाली बसून छान अशी पंगत बसायची. आता वाढणारा माणूस उभा आहे एका जागी आणि जेवणारा माणूस फिरत फिरत इकडे तिकडे जागा मिळते का कुठे बुफे है की नाही. काय सुंदर प्रपंच असावा. सावित्रीबाई सांगतायत, धनी चला बरं आता भोजनाला बसूया, सोडा बैलांना मोकळं करा. आणि बसले दोघं जण जेवायला. अन्न ब्रह्माची प्रार्थना केली आणि पहिला घास मुखात घातला. आणि हळूच पत्नीने विचारलं, कारभारी बरेच दिवस झालं तुम्हाला काही विचारीन म्हणते, विचारू का हो, विचारू का. सावतोबा म्हणतायत, अगं कारभारने विचार की, काय विचारायचंय तुला. धनी अहो बरेच वर्ष झाली, आता आपल्या लग्नाला जवळजवळ 8-10 वर्ष झाली. आपल्याला छोटी मुलगी आहे, नागू नावाची, नांगीता तिचं नाव बरं का. आणि आपण एवढ्या 10-12 वर्षामध्ये मी तुम्हाला कधीच बघितलं नाही पंढरपूरला गेलेले. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन आहे, बुक्का लावता, कायम विठ्ठल 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 स्मरण करत राहता. पण पंढरपूरला कधी गेलेलं मी पाहिलं नाही. का बरं, मला त्याचं कारण सांगाल. सावतोबा म्हणतात, कारभारने हा प्रश्न आहे तुझा, देतो तुला उत्तर. भोजन आटोपलं आणि अन्नदाता सुखी भव आशीर्वाद देऊन हात धुतले. बैलांच्या जवळ आले, बैलांवरती एक अशी थाप मारली मस्त आणि सांगितलं, हे बघ कारभारने, माझा पांडुरंग फक्त विटेवर आहे असं का ग वाटतं तुला. नाही नाही,
चराचर सृष्टीमध्ये त्याची व्याप्ती आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, स्थिरचर व्यापुनी जो जगदात्मा दशांगुले उरला. प्रत्येक चराचर सृष्टीमध्ये त्याचं अस्तित्व आहे. आणि बैलांच्या पाठीवर थाप मारली आणि सावतोबा सांगतात, बैल विठ्ठल शेत विठ्ठल, सगळं विठ्ठल इथं. बैल विठ्ठल, आणि यांना माहिती बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, सर्व चराचर सगळीकडे विठ्ठल भरलाय. विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरती गेलो काय आणि नाही गेलो काय, हे तत्वज्ञान यांना कळतं. समाधानाने रुक्मिणी आईसाहेब पांडुरंग निघून गेले पंढरपुरामध्ये. आणि आता बायकोला तत्वज्ञान सांगितलं, तिचं समाधान झालं की मी पंढरपूरला का जात नाही. पण एवढ्यात सावतोबांची जी 8 वर्षाची मुलगी होती ना, नांगिता, नागू नाव तिचं, धावत आली आणि आपल्या वडिलांना अशी मिठी मारली. मागून खांद्यावरती बसलेले होते, अशी छान गळ्याभोवती मिठी मारली. आणि बाबा, अहो माझ्या त्या शेजारच्या मळ्यातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही, यमी बनी ठकी सगळ्या, त्या येणाऱ्या एकादशीला पंढरपूरला जाणार आहे तो. बाबा आपण पण जाऊया का पंढरपूरला, चला ना बाबा. हे 8 वर्षाची पोर हट्ट करतीये बरं का, आपण पंढरपूरला जाऊया. आताचे हट्ट न सांगण्यासारखे. पंढरपूरला जाऊया म्हणून हट्ट करणारी 8 वर्षाची नांगिता आता बायकोला जे तत्वज्ञान सांगितलं ते या लेकराला कसं कळणार. अधिकार तैसा करू उपदेश, बैल विठ्ठल शेत विठ्ठल सर्व चराचर, हे सगळं तिला कसं कळणार. मग तिला तिच्या भाषेमध्ये सावतोबा आता तिच्या प्रश्नाचं उत्तर देतायत. अगं नागू, आपण पंढरपूरला जात नाही कारण हा मळा आहे की नाही, हा मळा पांडुरंगाचा आहे, त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय. आपण कुळ म्हणून काम करतो. किती जणांना कळालं हो, हे सगळं पांडुरंगाचं आहे, हे सगळं दत्तप्रभूंचं आहे. किती जणांना कळालं. आपण माझं 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 करतो की नाही. खरं सांगा, मला कधी कधी खरंच असं वाटतं की प्रत्येक दिवशीचं कीर्तन सुद्धा परमेश्वराचा प्रसाद आहे. बघा ना, एखाद्या दिवशी तब्येतीत बिघाड झाला, 3-3 तास कीर्तन करणारी मी एखाद्या दिवशी जर नाही बोलता आलं तर असं वाटतं, अरे भगवंता तुझा प्रसाद आहे म्हणून कीर्तन करू शकते, तुझा प्रसाद आहे म्हणून आपण वाजवू शकतो, गाऊ शकतो, बसू शकतो. काही बिघाड झाला, कुठल्याही क्षणी काही बिघाडला झाला की हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागतो का. किती जणांना वाटतं या सगळ्याची मालकी परमेश्वराची आहे, हा मळा भगवंतांचा आहे. आपण असे उभे राहतो बांधावर आणि पाहुण्यांना सांगतो, ते झाड दिसतंय का, तो डोंगर तिथपर्यंत सगळं या पठ्ठ्याचं माझं. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजोबा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हे माझं, हे माझं, ही जमीन माझी.